अशा रस्त्याने चाललो, या रस्त्याने कोणीच नाही आणि कोणी नसतं पण, असे जेमतेम आलेले वाहनच असतात. पण हा श्रीवर्धनला जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे. आपण जेणेकरून लवकर पोहोचू, पण रस्ता खूप बेकार असतो इकडनं आणि बिबटे पण असतात रस्त्यामध्ये. संध्याकाळी असतात, दिवसा नाही, त्याच रस्त्याने असतात. किंचित एक दोन अशीच गाडी असते बघा. समोरची गाडी सुद्धा दिसत नाही, इतकं जंगल आहे, इतकं जंगल आहे. हा बहुत जंगल आहे, गाडी सुद्धा दिसत नाही बघा. आपण किती 1 घंटा लागेल का? आरामात 1 घंटा लागतो. अजीब दास्तां है. इकडे भात लावणी सुरू आहे. इथे आता एक खेडेगाव आहे, म्हणजे छोटे छोटे गाव आहेत ना. कोणतं आहे गाव हे? हा, दांडुगुरी. इथे दांडुगुरी. ओके, दांडुगुरी आहे, दांडुगुरी. तुम्ही येता का हो इकडे? दांडुगुरी तुम्हाला नाही? तुम्हाला दांडुगुरी नाही का? ते छोटेसे छोटे गाव आहेत, हे दांडुगुरी. दास्ता है ये, कहाँ खत्म कहाँ शुरू. मुझे तो बहुत डर लग रहा है इस रास्ते से जाने के लिए. देखो 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 क्या होते. इथे वाजवा बाळा, वाजवा, तुम्ही वाजवा, त्याच्या भरोशावर नका. रस्ता बघा कसा असतो. इथं संध्याकाळी बिबटे असतात, बिबटे. कसा रस्ता भयानक आहे बघा. हा, कोकणातला रस्ता दाखवते श्रीवर्धनला जायचा. बाळा वाजव की. रस्ते सुद्धा जवळ गाडी दिसत नाहीत, माहिती आहे. गाडीवर बसून जायचीही नसती, रस्त्याने जायची भीती वाटते. एवढे बेकार रस्ते. टू व्हीलर वर जरा भीती वाटते, बाकी काय नाही. जंगल 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 आहे की नाही? जंगल सांगा. अशा जंगलात राहते मी, श्रीवर्धन. बाळा वाजव की माय, वाजवा की हो. पक्षी आला, कोकिळा 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 कोकिळा. कारण रस्ता बघा कसा आहे. कोण काळं कुत्र नाही रस्त्याने आणि समोरून आलेलं काही दिसत पण नाही. समोरून काय आलं ते पण नाही दिसत रस्त्याने. या किती उंच उंच झाड आहेत. इथंच पोरायला मळमळ झालताय ना. इथूनच आपण दापोलीला जाताना, इथूनच गेलतो ना दापोलीला जाताना. नाही हो, वाजवा की. बघा कसे रस्ते आहेत, वळणा. मुद्दाम मी व्हिडिओ काढते की तुम्हाला दाखवण्यासाठी की रस्ते बघा कसे आहेत. खूप बेकार रस्ते इथं. संध्याकाळी 6-6:30च्या नंतर लय भीती वाटते. तिकडून येतात सगळे, हे ना. संध्याकाळ तो पण रस्ता तसाच आहे, पण याच्यापेक्षा थोडासा ही आहे ना. आला का श्रीवर्धन? योगेश कसा शांत उभा टाकलाय. वाजवा की हो, गाडी येईल तिकडून. दोघं जण लई बेकार आहेत बापले का.
मला वाटते संडेला, हो संडेला, तर त्याच्या इकडे हे आहे फार्म हाऊस. पण या रस्त्याने नाही हो, तिकडच्या रस्त्याने आहे. नाही नाही, तिकडच्या रस्त्याने नाही आहे. तुम्हाला असं वाटलं इकडच्या रस्त्याने, पण नाही. मी सांगते ना तुला, पाटी लावलेली आहे की त्यांची लावायची. गाडी पण. आम्ही थोडासा रेस्ट करण्यासाठी थांबलो आहे. योगेशचे पाय दुखायलेत म्हणून. बघा ना कसा रुसलाय. काय झालं? चांगला तर होता घरून येताना. हो मग गुजी 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 गुजी. तर बघा आम्ही मध्येच थांबलोत योगेशचे पाय दुखायलेत म्हणून. इथं मस्त असं एक म्हणजे वस्ती आहे म्हणून आम्ही थांबलो. पाणी श्रीवर्धन थोडंसं राहिलं असं. इथं पाणी आहे म्हणून आम्ही थांबलो. एरी काय नाही है ना मग. हो अर्धा तास झाला असेल आपल्याला निघून. हे इकडं किती आहे असताना सुद्धा भरायला येतं पेट्रोल. भरपूर आहे हो. हो ते खेकड्याकडच घरी जाऊच ना पाण्या पावसाचं. हा इथं बघ ना कशी विहीर आहे. विहिरीला कस हे बघ. बापरे विहिरीला पाणी पण आहे. हा तू पहिल्यांदाच बघली ना. बघ पाणी पण आहे विहिरीला. चल बस. आता आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये. आता चाललो घरी. बस तर कोळंबीकडं. पण कोळंबीकडे योगेशला खेळायचे नाही. किती छान छोटे छोटे पिल्ले आहेत कुत्र्याचे. तर आता आम्ही तर रिटर्न चाललो याच्याकडे खेकड्याकडे. बस योगेश परेशान करते. कुठे खेळायचं माय. एवढे बाहेर नाही यायची गरज हो. मधून तिथूनच रस्ता आहे. हा काय मी आलो आहेत श्रीवर्धनला. ज्यूस आहे. बापरे पाणी किती आलं. इथपर्यंत पाणी आलंय. अरे बापरे. खेळायला चांगलं आहे का. आता आम्ही आलो आहे श्रीवर्धनला. मी आहे ना मध्ये का तुझ्याकडं. आपण न्यायचा का हा डॉगी. हा योगेशला खूप आवडला हा डॉगी. घेऊन जाओ का. हा आपण जाओ. यो नको माय नको. शी शी नको माय. चावला तर काय करा. चल थांब योगेश. काय खेळायला मा तू. चल ना घरी. आता पाऊस येईल ना. आम्ही आलो श्रीवर्धनला. हॉस्पिटलला आलेलो. पण श्रीवर्धनला आलं की योगेश येतो समुद्रावरती. आणि बघा तुम्हाला समुद्र खवळलेला दाखवते. किती समुद्र खवळलाय बघा. खूप खूप खवळलाय. बापरे भयानक. खूप असं समुद्र. कोणी सुद्धा नाही समुद्रामध्ये. एवढा समुद्र इथपर्यंत पाणी आलंय. ते बघा इथपर्यंत पाणी आलंय. कोण नाही आतमध्ये. सगळं बाहेरच आहेत. आणि हे दोघं जण कुठं पण एन्जॉय करतात. हे बघा
समुद्र आलो, एवढा पाऊस आला, आता घरी जायचं कसं? बीच आहे बाळा, हे आरावी बीच आहे हा. आणि आरावी बीचला योगेशला बसायचं आहे ते छानपैकी, पण काय करणार, पाऊसच आहे. तुम्ही आरावी बीच बघला नसेल तर नक्की बघून या, खूप छान आहे, मस्तच आहे आरावी बीचला पण. याची बाग आहे नारळाची, पाणी बघा किती छान असे यायले आरावी बीचला. बघा योगेश किती छान बसलाय. आणि तसा जाशील खाली, खाली जाशील माय, खाली जाशील ना. काय आपल्या सोबत यायला ते सांग. हा वेगळा बीच, हा एकीकडचा वेगळा आहे बरं का. बघा मस्त आहे यार. हा यावर्षी ना पाऊस, आणि मग म्हणतात कोसळलो आहे की नाही बरं. आता बघा ती गाडी किती पलीकडे आहे, नुसता धक्का लागला तर गाडी खाली पडल. किती डोंगर, काय दर्या, स्लिप झालंय ना. बघा किती भयानक आहे. हो हो हो. आणि तू तू अभ्यास करतोस का? मग आम्ही काऊन तुझी मदत करा. हो माय करूता. ओके आपण जोडूता.